नमस्कार. देश विदेशातील अनेक साहित्यिक मधुसिंधू काव्य वाचत आहेत, लिहित आहेत. हे पाहून मनोमन समाधान वाटत आहे. सर्वांना मधुसिंधू लिहिण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सौ कविता महाजन जाधव, राहणार सध्या लंडन, पण मी तशी मूळची नाशिकची. तर माधुरीताईंच्या मधुसिंधू काव्यमंचाच्या 4थ्या वर्धापना दिनिमित्त काही सखींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे आणि माधुरीताईंनी मला ही संधी दिली की त्यांचे मनोगत मी तुमच्यासमोर सादर करावे. तर मी आता तुमच्यासमोर काही या ताईंचे मनोगत सादर करणार आहे. सर्वात प्रथम आहेत वीणा पाटील, कोल्हापूर. आदरणीय माधुरीताई, मधुसिंधू काव्यमंचाच्या 4थ्या वर्धापनादिनिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपला मधुसिंधू काव्य मंच 4 वर्षात चांगलाच बहरला. आपल्या मार्गदर्शनाखाली आमची खूप प्रगती झाली. आपल्या या समूहाचा सर्वांना चांगला लळा लागला आहे. कधी कधी वेळेअभावी लिहू शकले नाही की मनास चुटपुट लागून राहते. आपल्या या महान कार्याचे खूप खूप कौतुक वाटते. असाच हा मधुसिंधूचा वेल दिवसेंदिवस बहरत राहो आणि बहरणारच. बहरून सुगंध आसमंतात तरवळणार. आपल्या समूहाची यश कीर्ती वाढो हीच मनापासून सदिच्छा. आपल्या कार्यास शतशः प्रणाम. दुसरे मनोगत आहे सौ रेश्मी देवगडे, नागपूर. नमस्कार. मधुसिंधू हा शब्द योजणाऱ्या माधुरीताईंचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच. कारण या 4 अक्षरी शब्दात त्यांच्या कल्पकतेचे, प्रतिभेचे सार आहे. या अलौकिक मधुर सागरात आम्ही गेली 4 वर्षे अखंड जलक्रीडा करत आहोत आणि हा कवितेचा सागर कणभरही खारट नसून अत्यंत मधुर आहे. या सागरामुळे प्रत्येकाची कल्पनाशक्तीने मस्त झाली. तिला एक प्रकारचे वळण लागले. काव्यप्रतिभेला मुक्त विहार न करू देता तिला एका अत्यंत आखीव रेखीव कोंदणात बसविण्याचा माधुरीताईंचा हा जगावेगळा आणि अत्यंत देखणा प्रयत्न फार स्तुत्य आहे. मधुदीप काव्य प्रकाराने तर शारदेच्या मंदिरातील गर्भगृह उजळून निघाले आहे. अशा 2 अत्यंत नवीन आणि स्तुत्य काव्य प्रकारांना पसरविणाऱ्या माधुरीताईंचे कौतुक करण्यास माझे शब्द अपुरे आहेत. दुसरे मनोगत आहे आता सौ वीणा पाटील, राणा श्रीवर्धन, रायगड. बोलावे तेवढे कमीच. पाहता पाहता मधुसिंधू काव्याचा 4था वर्धापन दिन आला. पहिल्या पावलापासूनची मी साक्षीदार आहे. कलेने कमालीची ही तरू वाढते. निर्मितीकाराच्या सोबतीने असंख्य हात काव्यास मायेने कुरवाळत जोपासत आहेत. राज्य, देश आणि आता 7 समुद्रापार झेप घेतली आहे. हा वेग सर्वांगीण आहे, अतिशयोक्ती नाही. प्रत्येक कवी कवयित्रीच्या शब्दकोशात आणि उच्च यमकांत कमालीची भर पडली आहे. काव्यास निर्मितीकार माधुरीताईस आणि सर्वच कवी कवयित्री यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीस भरघोस शुभेच्छा. पुढील मनोगत आहे सौ मनीषा कुमटेकर, राहणार पुणे. मधुसिंधू काव्यमंचाच्या 4थ्या वर्धापनानिमित्त 2 शब्द. बघता बघता 4था वर्धापन दिन आला. खूप आनंद होतोय की मी या काव्य प्रकाराशी जोडले गेले ते. मधुसिंधू हा काव्यप्रकार नवा तर आहेच, पण तितकंच बुद्धीला चालना देणारा. कारण एक तर शब्दसंख्या लक्षात ठेवून यमक व स्वरयमक साधने, शिवाय दुसऱ्या ओळीत विषयाला कलाटणी तर देणे, पण विषय भरकटून न देणे हे लक्षात ठेवून आशयपूर्वक रचना करणे हे एक प्रकारचे आव्हानच आहे. त्यामुळे खरेच माधुरीताईंचे जेवढे कौतुक कराल तेवढेच कमी. त्यांच्या खरेच बुद्धीला दाद दिली पाहिजे. कारण असे लिहिणे आणि ते पण काव्यातून एखादा विषय मांडणे हे कसे सुचले हे एक गूढच आहे.
आणि मला अभिमान वाटतो की मी या ग्रुपमध्ये सामील झाले आणि मला नवीन काव्य प्रकार शिकायला मिळाला. शिवाय माधुरीताईंची कमाल वाटते की आम्ही कितीदाही चुकलो तरी न चिडता रागवता व्यवस्थित सगळ्यांना समजावून सांगतात. ह्या त्यांच्या कृतीला, सहनशीलतेला सलाम. यापेक्षा काय सांगू पण खरेच हे काव्य शिकताना आम्हा आव्हान वाटत होते, पण आम्ही स्वीकारले आणि शिकलो. यातूनच आमचा मधुसिंधू हा काव्यसंग्रहही प्रकाशित होत आहे. याचे सगळे श्रेय माधुरीताईंना. धन्यवाद ताई. पुढचे मनोगत आहे कुमारी मनीषा भीमराव बिराडे, राहणार धरणगाव, जिल्हा जळगाव. मी ह्या काव्यमंचाशी जोडली गेली आहे ही मला अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट वाटते. कारण खूप सुरेख असा मधुसिंधू काव्यप्रकार हा मंचात शिकवला जातो. हा काव्यमंच एखाद्या सुंदर आनंदी कुटुंबाप्रमाणे मला वाटतो. अगदी काव्याच्या पावसात सारे कवी चिंब न्हावून निघतात, प्रामाणिक लेखन करतात. खूप वेगळा असा हा काव्यप्रकार, ज्यातील कविता ऐकायला आणि वाचायला खूप खूप छान वाटतंय. अशा आपल्या या लाडक्या मधुसिंधू काव्यमंचाच्या चतुर्थ वर्धापन दिन आहे आणि यात मला माझे मनोगत व्यक्त करायला मिळाले म्हणून मी आभारी आहे. आपल्या माधुरीताई आणि जे लोक हा मंच चालवत आहेत त्यांचे साहित्यिक योगदान खरंच खूप उच्च कोटीचे आहे. एक सुंदर काव्य ते सर्वांना शिकवत आहेत. हा परंपरेचा वारसा असाच सदैव चालत राहावा. आपला मंच एखाद्या उद्यानाप्रमाणे काव्य फुलांनी तसेच विद्वान कवींनी बहरत जावा. खूप प्रगती आणि यश मिळावे हीच प्रार्थना आणि सदिच्छा. धन्यवाद. पुढे मनीषा ताईंनी एक सुंदर शब्दरचना करून एक काव्य बनवले आहे, तर मी ते आता तुमच्यासमोर सादर करत आहे. काव्याचा सागर हा त्याच सुंदर प्रकार. काव्यमंच अति छान, काव्य घेई त्यात आकार. 5 अक्षरे आधी दुसरी षडाक्षरी ओळ, 5 अक्षरे आधी दुसरी षडाक्षरी ओळ, पुन्हा 6 अक्षरे मग पंचाक्षरी ओळ. माधुरीताई मधावाणी सुस्वभावी आणि गोड, काव्याच्या सागरास जणू भावनांची जोड. भरभराटी व्हावी खूप यशोगाथा गगनी जावी, शुभेच्छा खूप साऱ्या कीर्ती आसमंतात व्हावी. परिवार कवींचा यात मधुसिंधू एक गाव, साऱ्या मंचात चमकावे मधुसिंधूचे नाव. धन्यवाद. तर हे सारे मनोगत मी आत्ता सादर केले आणि सुंदर मनीषाताईंची एक छान कविता पण सादर केली. मधुसिंधू काव्यमंचाच्या या 4थ्या वर्धापनादिनिमित्त माझ्याही ताईंना खूप खूप शुभेच्छा आणि मधुसिंधू मंचाच्या सर्व सखींनाही शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अनिला कैलास मुंगसे, आळंदी देवाची पुणे. मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त कवयित्री छाया दीक्षित यांच्या शुभेच्छा मनोगत समूहात सादर करत आहे. मधुसिंधू काव्यमंच समूह आज 4 वर्षाचा झाला. हा काव्यप्रकार खूप छान आहे. सोबत मधुदीप हाही काव्यप्रकार माधुरीताईंनी शिकवला, तोही खूप छान आहे. हसत खेळत समूहात बरेच लेखन करून कवयित्री हाही सन्मान मिळाला. खूप सारे दर रविवारी उपक्रम आणि उपक्रमाचे सहभाग प्रमाणपत्र मिळाले. जमकस स्पर्धेमध्ये किती छान पटापट रचना येतात, म्हणजे उपक्रमाबद्दल किती उत्सुकता असते हे मी पाहते. मला लिखाण होत नाही, पण वाचण्याचा आनंद घेते. कधी जमले तेव्हा लिहिते. ताई ज्यांना काही लिहायचे नाही ते समूहातून बाहेर गेले तरी चालेल, जेव्हा असे मेसेज टाकतात तेव्हा खरंच बापरे असं होऊन जातं. मनातून वाचायला आवडते.
पण माधुरी महोदया, मी लिहिण्याचा प्रयत्न नक्की करणार. आपल्या या समूहाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सौ कवयित्री नीता हरंगुळकर लातूर यांच्या मनोगताचे वाचन करत आहे. ताई म्हणतात, प्रथम मी माधुरीताईंचे मनापासून आभार मानते, ज्यांनी मला जमकर स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी प्राप्त करून दिली. मधुसिंधू काव्यप्रकार खूप सुंदर, सुटसुटीत, अर्थपूर्ण असा आहे. वाचकांचे लक्ष वेधून घेतो. या प्रकारात अर्थपूर्ण ओळी, सुसंगतपणा आणि उच्च यमक साधले की रचना सुंदर होते. शुद्ध लेखनाकडे पण लक्ष द्यायला हवे. काही रचनांमध्ये स्वरयमक चुकले आहेत, काही रचना शुद्ध लेखनामुळे मागे पडल्या. याकडे खूप बारकाईने लक्ष दिले पाहिजे. सर्वच जण विजयी असतात, पण स्पर्धा म्हटली की कोणीतरी पहिले दुसरे असतातच. मंगलाताई, दीपलक्ष्मीताई, साधनाताई, नीलमताई यांच्या रचना सर्वांनी अभ्यासाव्या असे मला वाटते. मी काही रचनांमध्ये आढळून आलेली एखादी मायनर चूक सोडून दिली आहे, कारण ती रचना अर्थपूर्ण, सुसंगत वाटली. तरी पुन्हा एकदा माधुरीताईंना व समूहाला मी मनापासून धन्यवाद देते. नमस्कार, मी सौ विद्यादेवी वसंत देशिंगे, कोल्हापूर. मधुसिंधू काव्य प्रकाराच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मी काही मनोगत वाचत आहे. नागपूरच्या रेखा सोनारे म्हणतायत, प्रथमतः त्यांनी आपल्या या सोहळ्यानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मधुसिंधू काव्य म्हणजे काव्याचा एक आपलातून प्रकार. समजायला जरा कठीणच, बुद्धीचा मात्र कस लागतो. पण त्याही परिस्थितीत माधुरीताईंनी त्याला एक साधं रूप देऊन त्याची जी रचना केलेली आहे ती स्वरयमकाने सजलेली रचना मनास भावते. फक्त 22 अक्षरामध्ये सामावलेले एक कडवे. सिंधूतून बिंदू निर्माण करावा. अल्प अक्षरी तरीही अर्थपूर्ण रचना. खरोखरच अशा प्रकारची ही काव्यरचना शिकवल्याबद्दल किंबहुना ती सर्वांकडून करून घेतल्याबद्दल मी माधुरीताईंचे आभार मानते. ताईंचा स्वभाव म्हणजे एक मृदू, कोमल, सतत मदत करणारी अशी ही मधाळ स्वभावाची माधुरी. नावाप्रमाणेच वागण्यात सुद्धा माधुर्य. काहीही विचारा, निराकरण करायला तत्पर असतात माधुरीताई. हा प्रकार सुरुवातीला मी खूप चांगल्या प्रकारे लिहू शकत होते, तेव्हा तर ताईंनी मला मधुसिंधूमधील सदर टाकण्यास सांगितले होते आणि मी टाकायची सुद्धा. परंतु काही वैयक्तिक दुःखद कारणामुळे माझं लेखन बंद झालं. आता लिहायचं म्हटलं तर थोडा वेळ लागतो. आत्ताच माझा ऑगस्ट महिन्यामध्ये आयुष्याचं पान हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यामध्ये मी माझ्या 5 मधुसिंधू काव्य प्रकारच्या रचना याच्यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. ताईंनी कुठलेही आडेवेणे न घेता मला त्या व्यवस्थित करून दिल्या, त्याबद्दल ताईंची मी खूप खूप आभारी आहे. आधी मधुसिंधू प्रकारामधील काव्य यूट्यूबवर सुद्धा येऊन गेलेले आहे आणि ते केवळ माधुरीताईमुळेच शक्य झाले आहे. आता जर मी या समूहात ॲक्टिव्ह नाही, कधीतरी एखादी रचना लिहिण्याचा प्रयत्न करते, तरीही ताई प्रोत्साहित करून आम्हाला आणखीन आनंद देतात. त्यांच्या मनाचा किती मोठेपणा. नाहीतर दुसरे कोणी असते तर त्यांनी समूहातून आम्हाला काढूनच टाकले असते. ताई, तुमच्या कार्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, अशाच तुम्ही कवयित्री घडाव्यात आणि तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळो हीच प्रार्थना. तुमच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. धाराशिवच्या सारिका देशमुख म्हणतायत, आपल्या मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आपल्या ग्रुपमध्ये नव्याने सामील झाले आहे. मधुसिंधूचे 2-4 कडवे मी तुम्हाला लिहून पाठवले होते. तुम्ही मला आणखीन सराव करण्याचा सल्ला दिला, पण माझ्या काही अडचणीमुळे माझे सध्या लिखाण होत नाही, पण हा प्रकार शिकणारच आहे. आपले मला मोलाचे मार्गदर्शन मिळेल हीच आशा करते. आणि पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त आपणास व आपल्या मधुसिंधू काव्यमंचाला सर्व परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. पनवेल करंजाडेच्या सौ आशा बर्वेताई म्हणतायत, मधुसिंधू काव्य प्रकारातील सर्वेसर्वा यांचा व माझा परिचय लॉकडाऊनमध्ये झाला.
त्यावेळी आम्ही बऱ्याच समूहामध्ये कविता लिहित होतो. त्याचवेळी माधुरीताईंनी आपला एक वेगळा समूह स्थापना करून त्यामध्ये आम्हाला ॲड केले. नाव होते मधुसिंधू काव्यप्रकार. या काव्यप्रकारातील प्रथमतः काहीही माहीत नव्हते मला. तर यमक कसे जुळवायचे, अक्षरे कशी जुळवायची, अक्षरे किती ठेवावी, नियमाप्रमाणे काहीच लिहिता येत नव्हते. परंतु सारखे सांगितल्यानंतर प्रयत्नाने आम्ही लिहू लागलो. त्यानंतर त्यामध्ये रंजकता येण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. एकेरी शब्द नको अशा सारख्या सूचना देताना मॅडम कधीच कंटाळायच्या नाहीत. मधुसिंधू काव्यप्रकार काय आहे तो समजू लागला आहे. खूप वेळा नियमावली पाठवून आधीच्या अक्षराच्या तसेच दुसऱ्या ओळीत स्वरयमक म्हणजे काय हे माहीत नव्हते. स्वरयमक म्हणजे काय ते माधुरीताईंनी समजावून सांगितले. 5 6 6 5 अशी शब्दांची मांडणी कशी करावी ती समजून सांगितली. कवितेला गेयता कशी असावी ते तर त्या वारंवारच सांगतच असतात. परंतु अजूनही आम्हाला जेवढी म्हणावी तेवढी कविता येत नाही. आम्ही प्रयत्नवादी आहोत. माधुरीताई वयाने लहान असल्या तरी त्यांना आम्ही गुरुस्थानी मान देतो. तसेच त्या हाडाच्याही शिक्षिका आहेत. त्यांनी मधुदीप हा सुद्धा काव्यप्रकार सुरू केलेला आहे. पण त्यातही माझा थोडंसं जमलंच नाही मला आणि खूप ग्रुप झाल्यामुळे मी बाहेर पडले. सगळीकडे लिहिणे अशक्य होते. आता तर मधुसिंधूमध्ये सुद्धा फारसं लिहिलं जात नाही याची खंत वाटते. पण हा प्रकार अतिशय चांगला आहे आणि खूपच डोक्याला चालना देणारा आहे व त्यांच्या नियमावलीमुळे आपल्याकडे शब्द भांडार खूप असणं आवश्यक आहे. मला बऱ्याच वेळा उत्कृष्ट जमकर स्पर्धेमध्ये इतर वेळेला सुद्धा पहिला, दुसरा, तिसरा उत्तेजनार्थ अशा प्रकारची बक्षिसं मिळालेली आहेत. याचे सगळे श्रेय माधुरीताईंना जाते. जमकर स्पर्धेच्या निकालासाठी परीक्षक म्हणून मला त्यांनी विचारणा केली. परंतु वेळेच्या अभावी मी ते नाकारले. पण मी हे माझे भाग्य समजते. नक्कीच वेळ देऊन मला परीक्षक व्हायला आवडेल. अशा या माझ्या गुरूंना म्हणजेच माधुरीताईंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद, नमस्कार सुद्धा. आमचे काही चुकत असल्यास त्यांनी सांभाळून घेणे ही विनंती. प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता आहेच, तेव्हा नक्कीच भेटेल. त्या दिसायलाही खूप सुंदर आणि यंगर आहेत. त्यांचे स्टेटस मी बघत असते. त्यांना ग्रुप सोडलेला आवडत नाही. मधुदीप सोडल्यावर मला विचारणा झाली होती. धन्यवाद माधुरीताई. मित्र हो, मी यमुना पहाडसिंग मोरे मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छानिमित्त अभिवाचन करीत आहे. अभिवाचनासाठी मनोगत दिलेलं आहे कविता पिंपरे यांनी आणि कविताताई पिंपरे लिहितात. मधुसिंधू हा काव्यप्रकार सहज मनाला भावणारा आणि लेखकाच्या लेखणीतील काव्यमय भावनांना व्यक्त करणारा असा मला वाटतो. हा काव्यप्रकार जेव्हा पहिल्यांदा वाचला तेव्हा त्यातली सुंदरता लक्षात आली आणि तेव्हाच मी ठरवले की हा काव्यप्रकार मला शिकायचा आहे. यावेळेस ओळख झाली सौ माधुरीताई काकडे यांच्यासोबत. मला वाटलं होतं कोण बरं सहज शिकवेल, तरी बघूया म्हणून मी मधुसिंधू गटात सामील झाले. हळूहळू लक्षात आले की यात लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे व्याकरणाचे, जे मला जमत नव्हतं. अशा वेळेस थोडी निराशा, थोडी उत्साहित अशा भावनात अडकलेली मी माधुरीताई काकडे यांच्याशी बोलले आणि इथे सुरू झाला माझा मधुसिंधू प्रवास. वेळ घेत व्याकरण शिकत विषयांवर लिखाण चालू केले आणि हळूहळू त्यात मला माझं लिखाण प्रेम अधिक सुंदर असे भासू लागले. मधुसिंधू हा काव्यप्रकार नसून हे आमचे मन आहे, जे भावनांनी भरलेले आणि चढ उतार घेत सहज अशा दिसणाऱ्या परंतु लिखाणाची कस असलेल्या कवित्र्यांची ओळख बनली आहे. आजही मला आठवते, मधुसिंधूमुळे मला अनेक प्रकाशने करता आलेत. मधुसिंधू पुस्तिका, रेडिओ पुणेरी आवाज FM वर झालेली काव्य ओळख, अतिथीवर झालेला अल्प परिचय आणि काही ई-बुक असे विविध कार्यात मला सहभागी होता आले. यापेक्षा अधिक कवीला काय हवंय. मी आज मधुसिंधूच्या सर्व टीम आणि सौ माधुरीताई काकडे यांचे मनापासून अभिनंदन करू इच्छिते. तसेच त्यांचं खूप खूप कौतुक करते की त्यांनी एवढा खास काव्यप्रकार निर्मित करून त्याची उंची वाढवली. लिहावं तेवढं कमीच आहे मॅडम. आजही आठवतो मला तो दिवस जेव्हा तुमच्याशी माझी ओळख झाली, तुमचे मार्गदर्शन मला लाभले, असे मनोगत कविताताई पिंपरे यांनी लिहिलेले आहे. नमस्कार रसिक मित्र हो, मी यमुना पहाडसिंग मोरे मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त अभिवाचन करीत आहे. मनोगत लिहिलेले आहे सिद्धी रानडेताई यांनी. सिद्धीताई लिहितात,
माझ्या एका सखीच्या परिचयाने मी या समूहात आले आणि सर्वसाधारण कवितेपेक्षा पूर्णपणे वेगळा पण काव्याला एक दिव्य असा अर्थ देणारा आणि ते देखील नियमात बांधून हे खरं कौशल्य. मधुदीप हा देखील तसाच. ज्योतीचा जसा आकार त्याप्रमाणे काव्य वाढत जायचे आणि त्यातून काहीतरी अर्थपूर्ण अशी कविता निर्माण करायची आणि ही दोन्ही काव्य कौशल्याने हाताळली ती म्हणजे या दोन्ही समूहाच्या संस्थापिका माधुरीताईंनी. त्यांचे काव्य अगदी वाचतच राहावे असे अतिशय अर्थपूर्ण समर्पक काव्य त्या करतात आणि विशेष कौतुकास्पद म्हणजे आपला शिक्षिकेचा व्याप सांभाळून समूहाला अतिशय तत्परतेने वेळ देतात. प्रत्येकीच्या कवितेचे वाचन करून चुका सांगतात, वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि काही काळ मी देखील समूहातील सन्मानपत्र बनवण्याचे काम केले. त्यावेळी सुरुवातीला अगदी न कंटाळता त्यांनी मला मार्गदर्शन केले. ह्या समूहाच्या यशाचे सर्व श्रेय त्यांना जाते. भविष्यात देखील असेच विविध प्रकारचे उपक्रम समूहात राबवले जावे आणि हे कार्य असेच जोमाने चालू राहावे ही सदिच्छा. सिद्धी रानडे राजापूरवरून. धन्यवाद. मुंबईवरून सौ मृदुला कुलकर्णी यांचे मनोगत. साहित्याच्या अनेकविध प्रकारात काव्य हा सर्वोत्तम रम्य प्रकार असतो. म्हणूनच कवितेबद्दलची ही परिभाषा मला फार आवडते. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. काव्य हा सशक्त संवेदना भावनांचा ओसंडून वाहणारा उत्स्फूर्त प्रवाह होय. काव्याचा दुसरा विशेष असा की ती अल्पाक्षरी पण दीर्घायुषी असते. त्यामुळे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय समाविष्ट करीत असलेले काव्य सर्व साहित्यिकांना जमतेच असे नाही. काव्याच्या मधुसिंधू या विशेष प्रकारात साधत त्यातील व्यक्त आशय प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचवणे हे कौशल्यानेच साध्य होते. पहिली व दुसरी ओळ, तिसरी व चौथी ओळ अर्थवाही असेल तर या 4च ओळींची ही रचना वेगळीच उंची गाठते व कवीसह रसिक वाचकांनाही भारावून टाकते. व्यक्तिशः मला हा काव्यप्रकार आव्हानात्मक वाटतो व त्याच कारणे आवडतो. शब्दसंपत्तीचा समर्पक वापर करण्याची प्रेरणा देणारा हा प्रकार प्रत्येक कवी मनाने हाताळावा, त्यात कौशल्य प्राप्त करावे असं मला वाटते. त्यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता साळवे अंबरनाथ. मधुसिंधू चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त अनेक सखींनी आपल्या शब्दसुमनांनी माधुरीताईंचे कौतुक केले, तर काही सखींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर चला आपण ऐकूया. अपर्णा कुलकर्णी नागपूर या सखी आपल्या काव्यरूपी शुभेच्छा देताना म्हणतात, प्रगतिमय मधुसिंधू दिन, प्रगतिमय मधुसिंधू दिन, वर्धापन दिन आनंदमय. सख्या करती काव्य अगणित प्रसन्नता गीत इशारती. माधुरीताई स्नेह शिकविती, माधुरीताई स्नेह शिकविती, शैली वाढविती प्रेमाने माई. काव्यमंच हा बहरत राहो, काव्यमंच हा बहरत राहो, काव्य गंगा वाहो मानस जहा. धन्यवाद ताई. माधुरीताई व सर्व सख्यांना चतुर्थ वर्धापन दिनी खूप खूप शुभेच्छा. यानंतर पुढील सखी सौ रजनी अहिरराव पुणे आपल्या मनोगतात म्हणतात, माधुरी सखी, मधुसिंधूच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सर्व सारस्वंतांचे आणि माधुरीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी आजपर्यंत सर्वांच्याच मधुसिंधू काव्यरचना अगदी मनापासून वाचल्या. मनाला खूपच भावतात. माधुरीच्या नावाप्रमाणेच त्यात आपण माधुर्य भरून लिहिता. याप्रमाणेच मधुदीप काव्यांची सुद्धा माधुरीने रचना अप्रतिम केली आहे. दोन्ही तिच्याप्रमाणे गोड आहेत. अशाच बऱ्याच सख्यांचे व्हिडिओ खूपच ऐकू आहेत. सर्वांना पुढील खूप खूप शुभेच्छा. यानंतर कल्पना पवार मुगटबण या लिहितात, चतुर्थ वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माधुरीताई, तुमचे अनमोल मार्गदर्शन, सुयोग्य व्यवस्थापन, कर्तव्य तत्परता, मनमोकळेपणा, नाविन्य यामुळे आपला समूह खूप खूप प्रगती करेल. यशाचा पैलू गगनाला भिडावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद ताई. यानंतर ज्योती डोळे उदगीर ही सखी आपल्या मनोगतात म्हणते, मधुसिंधू काव्य मंच समूहाला
4 वर्ष पूर्ण झाली. याबद्दल माधुरीताई तुमचे खूप खूप अभिनंदन. माझी रचना चुकली की मला सांगितलं जावं. मला सांगता की ताई चुकू द्या, पण काव्यरचना करत राहा. सराव करत करत जमून जाईल. यामुळे मला खूप छान वाटायचे आणि आधार पण वाटायचा. सध्या माझे लिखाणाकडे दुर्लक्ष होत आहे. मधुसिंधू काव्यरचना लेखन परत चालू करेन. परत एकदा माधुरीताई तुमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद ताई. पुढील सखी प्राजक्ता दामले, रत्नागिरी. आदरणीय माधुरी मॅडम, तुम्ही निर्मिलेल्या काव्य प्रकाराला 4 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त तुमचे खूप खूप अभिनंदन. माझ्यासारख्या नवीन लिखाण करणाऱ्यांना सुद्धा तुम्ही प्रोत्साहन देता. प्रशस्ती पत्रक मिळालं की आमचा आनंद गगनात मावेनासा होतो. यमकाचे बारकावे तुमच्यामुळे समजले. तुम्ही रचलेला हा काव्य प्रकार जास्तीत जास्त लिहून त्यात प्रावीण्य मिळवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची. तुमचे खूप खूप अभिनंदन. असेच काव्यप्रकार शोधून काढण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. अशा प्रकारे आपल्या सखींनी भरभरून शुभेच्छाचा अगदी वर्षाव केला आहे. मधुसिंधू काव्यावर तितकेच प्रेम ताईवरही केले आहे, कारण की ताईंनी हा नवीन प्रकार आम्हाला शिकवला. त्याच्यासाठी तुमच्या योगदानाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि सर्व सखीचे धन्यवाद. पुढच्या शुभेच्छा आहेत कालिंदी वाणी ठाकुर्ली, डोंबिवली. मधुसिंधू काव्य मंच साहित्य समूहात 4 वर्षे पूर्ण झाली. अत्यंत सुंदर असा हा काव्य प्रकार माधुरीताईंना निर्माण केला आहे. सर्वांना आवडतो हा काव्य प्रकार. आपल्या समूहाची अशीच प्रगती हो हीच प्रभूचरणी प्रार्थना. खूप छान शुभेच्छा. धन्यवाद.